ही पुरी पहा ना, एकदम टम्म फुगलेली आणि बिलकुल तेलकट न होणारी, तासभर ठेवल्या तरी असेच राहणारी ही पुरी कुरकुरीत आणि मस्त अशी टम्म फुगलेली पुरी कशी करायची ते आपण पाहणार आहोत। आणि त्याच्याबरोबर आपण लच्छेदार बासुंदी बनवणार आहोत। आधी झटपट अर्ध्या तासात बासुंदी आणि पुरी कशी बनवायची झटपट ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष सर्वांना सुखात आहे, आनंदाचे जावो। आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी बासुंदी। तर त्यासाठी ही मी कढई घेतलेली आहे। कढईच्या तळाला थोडंसं असं पाणी टाकून घेते, म्हणजे दूध करपत नाही। आता हे 1 लिटर मी दूध घेतले, हे म्हशीचं दूध आहे, ते ओतून घेते। गॅसवर मी उकळायला ठेवते। आता आपण हे थोडंसं असं हलवून घेऊया। हे दूध आपल्याला बऱ्यापैकी असं आटून घ्यायचं आहे। आता आपल्या तिकडे दूध उकळत आहे, तोपर्यंत आता आपण पुरीचं पीठ मळून घेऊया। त्यासाठी हे मी 1 भांडभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 भांड गव्हाचं पीठ आहे। आपण त्याच्यासाठी 1 चमचा रवा घेतलेला आहे। हे अर्धा चमचा एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ टाकलं की पुरीला थोडा कुरकुरीतपणा येतो आणि तेल कमी खेचलं जातं। ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी। ही थोडीशी साखर टाकून घ्यायची। साखरेने पुरीला अशी चकाकी येते, म्हणून थोडीशी साखर टाकून घ्यायची। टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल। आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। हे सगळं साहित्य आता एकत्र करून घेते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तर 1 भांडाभर आपण पीठ घेतलं होतं, तर ते हे चमचाभर हे मी तेल टाकणार आहे भरून। हे 1 चमचा तेल घेतलेलं आहे, हे मी आता ह्याच्यामध्ये ओतून घेते। आणि आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। गरम झाले, तेल गरम झालेलं कसं ओळखायचं, ह्याच्यामध्ये थोडा रवा टाकून बघायचा। हा बघा, रवा लगेच फुलला आहे, म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे चांगलं कडकडीत। ते आता हे मी पिठामध्ये ओतून घेते। आता मिक्स करून घेऊया। चांगले मिक्स झालेले आहे, चांगले आता आपण अशी मिक्स करून घेऊया पीठ। तेल पिठाला चांगलं चोळून घेतलं आणि असं घट्ट गोळा झाला की आपल्या तेलाचा मोहन आहे ते बरोबर झालेलं आहे। आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते। पीठ मळताना अगदी घट्ट मळून घ्यायचं। पातळ पीठ मळलं तर पुरी एकदम नरम होते आणि तेल जास्त पिते। तर पाणी थोडं थोडं टाकायचं आणि पीठ असं घट्ट मळून घ्यायचं। हे पीठ आता मळून झालेलं असं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। आणि आपण हे थोड्या वेळासाठी असं झाकून ठेवूया। मी ते झाकून ठेवते। तर दुधात आपलं वरती आलेलं आहे, ते आता चांगलं असं हलवून घेते। आणि दूध नेहमी आपल्या हलवताना असं साईडला असं चमचा फिरून घ्यायचा, म्हणजे साईडला जी मलाई राहते ती आपल्या बासुंदीमध्ये येते। आणि असं मलाई मोडत मोडत असं दूध आटून घ्यायचं, म्हणजे बासुंदी अगदी घट्ट होते, खाव्यासारखी टेस्ट येते। म्हणजे खवा टाकायची काही गरज नाही त्याला। हे आपलं दूध उकळतंय, तोवर आपण पटकन एक काजू बदाम असं मिक्सरला लावून घेणार आहोत। आता आपण एक काजू घेऊया, हे थोडेसे बदाम, हे केशरचे धागे, ही दूध पावडर आहे। ही दूध पावडर मी माझ्याकडे छोटा चमचा आहे, ते 3 चमचे मी दूध पावडर घेते। हे वेलची सोलून घेतलेली आहे, ही 4 वेलच्या सोलल्या होत्या, वेलचीचे दाणे। आणि ह्याच्यातच मी ही 4 चमचे साखर टाकून घेते। ही बाकीची साखर आहे ते आपण नंतर वापरणार आहोत। मिक्सरला बारीक करून घेते। आता मिक्सर झालेलं आहे, मी तुम्हाला ही पावडर दाखवते। एकदम फाईन पावडर आपण बारीक करून घेतलेली आहे। ही पावडर टाकली की बरेच लोक कसं कॉर्नफ्लोअर टाकतात आपल्या बासुंदीमध्ये लवकर घट्ट होण्यासाठी, तर आपण कॉर्नफ्लोअर वगैरे काही वापरणार नाही आहोत। आपण आता तयार केलेली पावडर आहे ती टाकून घेऊया। एका हाताने हलवायचं, एका हाताने थोडी थोडी पावडर टाकत जायची, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आता एक काजू बदाम वगैरे मी टाकले, ते तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचे। त्याच्यात मी साखर टाकून घेते। त्याच्यासाठी थोडी साखर आहे ते मी ठेवले, ते आता त्याच्यानंतर काय करायचं ते मी सांगते तुम्हाला। आता आपण हे असं ढवळून घेऊया आणि थोडंसं याला आता उकळी येईपर्यंत आपण तसंच ठेवून घेऊया। आपण जी पावडर टाकली होती त्याच्यामुळं बघा पटकन आपलं दूध आहे आटलं गेलेलं आहे। आपलं 1 लिटर दूध होतं, त्याचं बऱ्यापैकी आता दूध आटलं गेलेलं आहे। पटकन ही पावडर टाकली की पटकन दूध आटून होतं। तर बरेच लोक कशी बासुंदी पावडर बाहेरची आणतात, ती टाकतात, किंवा कॉर्नफ्लोअर टाकतात, किंवा खवा टाकतात, असं काहीतरी टाकतात। पण आपण काहीही न टाकता हे आपण ड्रायफ्रूटची पावडर त्याच्यात टाकलेली आहे। आता हे मी एका बाजूला उतरून घेते। एक पॅन मी गरम करत ठेवलेला आहे। आता मी तुम्हाला बोलले होते की ही साखर आहे, त्याचं मी नंतर काय तर आपण ह्याचा आता कॅरेमल करून घेणार आहोत।
ती साखर अशी पसरून घेतले. हिला असंच ठेवायचं जोपर्यंत ती थोडीशी वितळत नाही तोपर्यंत हिला अशीच ठेवायची गॅसवर. साखर बघा थोडीशी वितळत आलेली आहे. आता हिला मी हलवून घेते. आता ही सारखी आता हलवत राहायची. आता ही करपते. आता हे आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही, नाहीतर काय होतं हे काळपट होतं आणि कडू कडू लागतं. आणि हे करताना गॅस एकदम मंद ठेवायचा. मंद गॅसवर हे करून घ्यायचं. आता हे तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दूध ओतणार आहोत. तर आता हा मी गॅस बंद करून घेते. आणि ह्याच्यामध्ये दूध टाकताना अगदी सावकाश टाकायचं, आता अंगावर उडायची शक्यता असते. आता ह्याच्या आधी मी दूध टाकून घेते. दूध टाकताना अगदी सावकाश टाकायचं आणि असं हलवत राहायचं. आता हे घट्ट होतं. आता हे आपलं तयार झालेलं आहे ते मी बासुंदीमध्ये टाकून घेते. म्हणजे आपल्या बासुंदीचा जो कलर आहे तो असा ब्राऊन कलरचा होतो. हे एकदा आपण तळापासून चांगली अशी हलवून घेऊया आपली बासुंदी. आणि आपण एक कॅरेमेल तयार केलं होतं ते टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून गरम करून जरी टाकलं तरी चालेल. बघा आता आपल्या बासुंदीचा कलर बघा. कलर टेक्स्चर किती सुंदर आले ते पहा. 5 मिनिटात हिला मी उकळून घेते बासुंदीला. त्यामध्ये आपण थोडंसं गुलाबजल टाकून घेऊया. शेरवेलचीचा सिरप आहे तो टाकून घेते. चांगलं एकदा असं हलवून घेतलं. आता ह्याच्यावरती थोडेसे काजू टाकून घेते. तसे बदाम टाकून घेते. हे आता आपली बासुंदी तयार झालेली आहे. अगदी झटपट बासुंदी तयार होते. नाही खवा, नाही कॉर्नफ्लावर, नाही कलर, तरी बघा पटपट अशी तयार झालेली आहे बासुंदी. आता ही मी उतरून घेते आणि आपण आता पुऱ्या करायला घेऊया. आपली बासुंदी रेडी झालेली आहे. थोडं आपण डेकोरेशन करून घेऊया. हे बदामाचे काप, थोडं काजूचे काप, थोडं पिस्ता, ते गुलाबाच्या पाकळ्या टाकूया. आपली ही बासुंदी रेडी झालेली आहे. ही झटपट बासुंदी बनवण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आता आपण पुरीचं पीठ भिजून घेतलं होतं ते पाहूया. पीठ बघा मस्त असं घट्ट झालेलं आहे. त्याला चांगलं एकदा आधी मळून घेते. आता आपण त्याच्यात गोळे करूया. आता याच्यातला एक गोळा घेते मी. हातावर चांगलं असं मळून घ्यायचं असं. आणि आता आपण पुरी लाटूया. पुरी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. अशा 2-3 पुऱ्या मी आता लाटून घेते. तेल गरम करत ठेवलं होतं. आता तेल गरम झालं का ते पाहूया. तेल गरम झालेलं आहे. पिठाचा गोळा टाकला होता पटकन वर आला. तेल अगदी बरोबर गरम झालेलं आहे. आता आपण पुरी सोडून घेऊया. पुरी बघा आपली कशी टम्म फुगून वर आलेली आहे. आता तिला मी पलटी करून घेते. पुरी मी काढून घेते. पुरी तळून झाली. अजून दुसरी एक टाकते. ही पुरी बघा कशी फुलून वर आली आहे पटकन. तिला उलटी करून घेते. दाबते तर पुरी परत फुगून येते वर. गुढीपाडवा विशेष आपली लच्छेदार बासुंदी आणि टम्म फुगलेली पुरी तयार आहे. झटपट होणारी लच्छेदार मलाईदार बासुंदी आणि पुरीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.